brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। जबाबदार आपलं खात आहे ना, पण यांना वर्दी दिली जाते कशाला? आणि अनधिकृत डंपर लावणारे लोक आमच्याच इकडच्या हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलत आहेत आणि मी गप्प बसायचं। मग कशाला हे भगवे बिगवे घालून फिरायचे? मग कशाला गाड्याची पार्किंग? एक पण गाडी दिसली ना त्या गाड्यात पाण्यात टाकून दे मी सगळ्यांच्या। पुढे काय करणार सर? आम्ही आता या ठिकाणी सिक्युरिटी वगैरे आज आलो नसतो तर चालू असतं जे काय चालू आहे ते मारेपर्यंत विषय गेलेलाच आमच्या लोकांना। तुमची जबाबदारी तुमच्या लोकांची पण आहे ना, सिनियर म्हणून तुम्ही असं कोणालाही आपल्या इथं मग आपण कशाला एवढे लोक सरकारचे पैसे खर्च करतोय? अगर अशीच मस्ती करून द्यायची आहे तर केवढे मोठे लफडे झाले त्या दिवशी, दंगल झाली इथे, पोलीस हॉस्पिटलपर्यंत विषय गेले सगळे। जबाबदार आपलं खात आहे ना, पण यांना वर्दी दिली जाते कशाला? आणि कशाला सुट्टीवर गेलाय तो? काय कारण आहे? पुढे झाली मुलांना आमच्या डोकी फुटली इथे, मग जबाबदार कोण? मग तुम्हाला जबाबदार धरायला लागेल ना। मग तुम्हाला जेव्हा माहिती तुम्ही पण परवानगी खालती सांगितलं पाहिजे ना, असं होतं कामा नये। कशाला परवानगी दिली आम्हाला? मग कशाला गाड्याची पार्किंग? एक पण गाडी दिसली ना त्या गाड्यात पाण्यात टाकून दे मी सगळ्यांच्या। बघू आपण मग काय होतं मी हवा भरण्यासाठी नाही बोलत आहे, माझ्या खात्याच्या अधिकाऱ्याशी बोलतोय। शिस्त लावली पाहिजे ना। उद्या आपण एवढे खर्च करून तुम्ही इकडे एवढे जवळपास 57 कोटी खर्च करणार, उद्या अगर इथे बेशिस्तपणा येईल मग उपयोग काय एवढा खर्च करून? अगर मूळ इकडल्या मच्छीमारांनाच फायदा होत नसेल तर, आणि कोणाची दादागिरी सहन करण्यासाठी आम्ही करतोय का इथे? लावणारे आहेत ते आमचे जावई आहेत की कोण? काळजी घे म्हणजे काय? मुळात का लागतात? शिस्त नाही। मग आम्ही हा प्रकल्प कोणासाठी करतोय? इकडल्या स्थानिक मच्छीमारांसाठी करतोय। आणि अनधिकृत डंपर लावणारे लोक आमच्याच इकडच्या हिंदू समाजाच्या लोकांवर हात उचलत आहेत आणि मी गप्प बसायचं। मग कशाला हे भगवे बिगवे घालून फिरायचे? त्या दिवशी इथं जे गाड्या लागतात इथे डंपर वगैरे सर्व लागलेले होते, पूर्ण हे भरतं डंपरने। सगळे वालू माफियांचे जे डंपर उभे असतात आपल्या छोट्या वाड्यावाल्यांनी फक्त त्याचा फोटो काढून मग त्यांनी हे केलं, तर त्याला इथं त्या डंपरवाल्यांनी मारहाण केली। ह्या मुलाचं तर पूर्ण हे फुटलं, तर 7 ते 8 टाके पडले, याला 14 टाके पडले होते साहेब। आणि असे 10 ते 12 लोकांना असं किरकोळ असं त्याला जखम झाली होती। एवढी मोठी इथं हे झालं हां। मग ती जेव्हा घटना झाली तेव्हा कोण होतं? ती जेव्हा मारण्याची घटना झाली तेव्हा कोण होतं? ते होते का तुम्ही होता? सर ते रजेवर आहे सर आता। ही जेव्हा घटना झाली ते होते पाटील तुम्ही होता? ते होते ना? नाही पण सर तुम्ही याचा रिपोर्ट तयार करा, आपण वरतून काय एकाला तरी घरी हे करायला लागेल, तोपर्यंत हे सुधारणार नाही। असं सोपं नाही तो साहेब। हे काम देखील चुकीच्या पद्धतीने